नमस्कार मंडळी, वंदना किचन मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. बऱ्याचदा असं होतं की जास्त पिकलेली केळी त्याला घरात कोणीच खात नाही, मग ती केळी ना फेकली जातात. सध्या सणासुदीचे दिवस आहेत आणि घरामध्ये ना आपण जास्तीची केळी आणूनच ठेवतो. मग आता जास्त पिकलेली केळी फेकण्याची काहीच आवश्यकता नाही, कारण आज ना आपण पिकलेल्या केळीचा तोंडात टाकताच विरघळणारा एक मस्त असा पौष्टिक पदार्थ बनवतोय. रेसिपी अतिशय सुंदर आहे, त्यामुळे व्हिडिओ कुठे स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघत राहा. चला तर मग वेळ न घालवता आपण लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथं मी ना 4 पिकलेली केळी घेतलेली आहेत. हे बघा, आता तुमच्याकडे यापेक्षा खूप जास्त पिकलेली केळी असतील ना, ती घेतली तरी सुद्धा चालेल. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, ही केळी ना छान अशी शिजवून घेऊया. त्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी मी गरम करण्यासाठी ठेवलं होतं. पाणी देखील आपलं चांगलं गरम झालेलं आहे. आता एक एक केळी आपण यामध्ये सोडून घेऊया. आता ही केळी ना आपल्याला खूप जास्त शिजवायची नाहीत बरं का, तर मीडियम फ्लेम वरती फक्त 2 ते 3 मिनिटं आपण ही केळी ना शिजवून घेऊया. तर इथे 2 ते 3 मिनिटं झालेली आहेत आणि इथे तुम्ही बघू शकता केळीचा रंग बदललेला आहे. तर आपली ही केळी ना चांगली मऊसूत शिजलेली आहे. आपण आता याला काढून घेऊया आणि थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवूया. त्यानंतर गॅसवरती ना मी छोटं चहाचं पातेलं ठेवून घेतलंय. आता यामध्ये ना आपल्याला 1 वाटी बारीक चिरलेला गुळ घालायचा आहे. त्यानंतर अर्धी वाटी यामध्ये आपण पाणी घालूया. आता हा गुळ ना आपल्याला चांगला वितळवून घ्यायचा आहे. तर याचा ना पाक वगैरे करायचा नाहीये, फक्त गुळ आपल्याला वितळवून घ्यायचा आहे. याला छान असं मिक्स करत याला वितळून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता गुळ ना पूर्णपणे वितळलेला आहे. हे बघा, तर आपलं हे गुळाचं पाणी बनून तयार झालेलं आहे. गॅस बंद करूया आणि हे पाणी थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. तर इकडे बघा, ही केळी देखील थंड झालेली आहे. तर सर्वात अगोदर आपण काय करूया, ही केळी ना सोलून घेऊया. याची साल आपल्याला काढून टाकायची आहे. केळीवरची साल काढून झाले की काटेरी चमच्याच्या साह्याने ही केळी ना आपल्याला चांगली मॅश करून घ्यायची आहे. हे बघा, अशा पद्धतीने छान अशी मॅश करून घेऊया. चला, केळी चांगली मॅश करून झाली की ही केळी ना आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवूया. आता गॅसवरती मी कढई ठेवून घेतलीये. यामध्ये ना 2 चमचे आपल्याला साजूक तूप घालायचंय. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ यामध्ये घालूया. सोबतच 2 चमचे यामध्ये आपल्याला बेसन पीठ घालायचंय. गॅसची फ्लेम ना आपल्याला मीडियम करायची आहे आणि मीडियम फ्लेमवरती ही पिठं ना मस्त अशी बदामी रंगावरती खरपूस भाजून घ्यायची आहे. हे पीठ भाजताना थोडेसे आपल्याला पेशन्स ठेवावे लागतात, कारण पीठ चांगलं भाजलं तरच आपला हा पदार्थ ना चवीला खूपच छान लागतो. त्यामुळे आपल्याला हे पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ ना चांगलं भाजत आलेलं आहे, म्हणजे 70 ते 80% हे पीठ भाजलेलं आहे. आता ह्या स्टेजला यामध्ये ना आपल्याला 2 ते 3 चमचे बारीक रवा घालायचा आहे. आता हा घातलेला रवा देखील आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगला भाजून घ्यायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय आपलं हे पीठ आणि रवा मस्त असा बदामी रंगावरती खरपूस भाजून झालेला आहे. तर मला ना साधारण मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटं लागलेली आहेत हे सगळं साहित्य भाजण्यासाठी. आता यामध्ये ना आपण मॅश केलेली केळी घालूया. केळी चांगली मिक्स करून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकता केळी ना पिठामध्ये मी चांगली मिक्स करून घेतलेली आहे. हे बघा, आता यामध्ये ना आपण तयार केलेलं गुळाचं पाणी घालूया. आता हे पाणी ना आपल्याला गाळून घालायचंय, म्हणजे यामध्ये काही कचरा वगैरे असेल ना तर तो बाजूला निघेल.
यामध्ये घालूया चिमूटभर मीठ. नंतर काजू आणि बदामाचे काप घालायचे. सोबतच घालूया अर्धा चमचा वेलची पूड. हे सगळं साहित्य चांगलं मिक्स करून घेऊया. इथे तुम्ही बघू शकताय सगळं साहित्य मी छान असं मिक्स करून घेतलेलं आहे. तर यामध्ये ना आपल्याला पुन्हा 1 चमचाभर तूप घालायचंय. चांगलं मिक्स करून घेऊया. तर इथे मी ना तूप चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे. तर आपल्या ह्या मिश्रणाचा मस्त असा गोळा तयार झालेला आहे. आपण आता हा ताटामध्ये काढून घेऊया. इथे मी ना ताट घेतलंय आणि ताटाला अगोदरच तूप लावून घेतलेलं आहे. यामध्ये हे मिश्रण काढून घेऊया. आता हे मिश्रण ना आपल्याला ताटामध्ये एकसारखं थापून घ्यायचंय. अशा पद्धतीने छान असं थापून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय वाटीच्या साहाय्याने हे मिश्रण ना मी ताटामध्ये छान असं थापून घेतलेलं आहे. हे बघा. आता वरनं थोडे काजू आणि बदामाचे काप लावून घेऊया. थोडेसे पिस्त्याचे काप लावूया. हे काप ना चांगले दाबून घ्यायचे. हे बघा म्हणजे पडणार नाहीत. आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं थंड होण्यासाठी थोडा वेळ बाजूला ठेवायचंय. चला 10 ते 15 मिनिटं झालेली आहेत आणि आपलं हे मिश्रण ना पूर्णपणे थंड झालेलं आहे. आपण आता याच्या वड्या कट करून घेऊया. इथे आपल्या वड्या कट करून झालेल्या आहेत. आपण आता ह्या काढून घेऊया. तर इथे तुम्ही बघू शकताय मस्त अशी आरामामध्ये ही वडी निघालेली आहे. कुठेही ताटाला चिकटलेली नाहीये. आता अशाच पद्धतीने सगळ्या वड्यांना आपण मोकळ्या करून घेऊया. इथे आपल्या पिकलेल्या केळीच्या पौष्टिक वड्या बनवून तयार झालेल्या आहेत. चवीला एकच नंबर लागतात. अतिशय साधी आणि सोपी रेसिपी आहे. नक्की करून बघा. तर मंडळी, कशी वाटली आजची रेसिपी? आवडली आहे का तुम्हाला? रेसिपी आवडली असेल तर अशाच नवनवीन रेसिपी बघण्यासाठी वंदना किचन मराठीला नक्की सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. धन्यवाद.